नमस्कार, मी अश्विनी. आपले स्वागत आहे आपल्या स्वामीमय झालो या चॅनलवर. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आपण आज बघणार आहोत नोकरी आणि व्यवसायासाठी विशेष स्वामी सेवा. तर स्वामी भक्तांनो, या सेवेमुळे नोकरी आणि व्यवसायामधील अडचणी दूर होतील. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब. तर स्वामी भक्तांनो, नोकरीत यश मिळवण्यासाठी किंवा व्यवसायात भरभराट होण्यासाठी किंवा अडकलेले पैसे मिळवण्यासाठी ही सेवा अत्यंत फलदायी मानली जाते. तर ही सेवा तुम्हाला करायची आहे, ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही जर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आणि श्रद्धेने ही सेवा केली तर ती अत्यंत प्रभावी मानली जाईल. आणि ज्यांना कोणाला नवीन नोकरी पाहिजे असेल किंवा ते नवीन नोकरीच्या शोधात असतील, त्यांनी ही सेवा केली तर त्यांना लवकरात लवकर नोकरी मिळेल. आणि ज्यांना कोणाला नोकरीमध्ये अडचणी येत असतील किंवा व्यवसायामध्ये अडचणी येत असतील तर त्यांनी ही सेवा करावी. तर या सेवेमुळे व्यवसायातील किंवा नोकरीतील ज्या काही अडचणी असतील त्या दूर होतील. आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ज्यांचा असेल तर त्या सेवेमुळे त्यांना त्याचा अनुभव येईल. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे की ही रोज करायची नित्य सेवा कशी असेल. तर स्वामी भक्तांनो, रोज सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ आंघोळ करायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा किमान 3 माळी किंवा 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला जप करताना तुळशी माळ किंवा रुद्राक्ष माळ वापरायची आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. ते कसे करायचे, म्हणजे तुम्हाला रोज श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचायचे. असे तुम्हाला 7 दिवस वाचायचे. असे 3 अध्याय रोज 7 दिवस वाचल्यानंतर तुम्हाला 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात. तर 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर श्री स्वामी चरित्राचे एक पारायण पूर्ण होते. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला एवढे झाल्यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे, जो की निशंक हो निर्भय हो म्हणा. हा जो तारक मंत्र आहे हा तुम्हाला दिवसातून किमान 3 वेळेस तरी म्हणायचा आहे. तुम्ही हा तारक मंत्र नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा म्हणू शकतात. तर स्वामी भक्तांनो, तारक मंत्रामुळे व्यवसायातील किंवा नोकरीतील जी नकारात्मकता असते ती दूर होते. आणि तुमच्या व्यवसायात ज्या काही अडचणी असतील, तुम्हाला नोकरी मिळण्यासाठी ज्या काही अडचणी येत असतील किंवा नोकरीच्या ठिकाणी काही ज्या अडचणी येत असतील, तर तारक मंत्रामुळे दूर होतील. तर स्वामी भक्तांना एवढे झाल्यानंतर इतकी सेवा झाल्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे. गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होतात. तर स्वामी भक्तांनो, तुमची स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास असणे खूप महत्वाचं आहे. कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे पाडत नसतात. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. त्यामुळे स्वामींवरचा विश्वास तुम्हाला कायम ठेवायचा आहे, स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे. तर स्वामी भक्तांनो, इतकी सेवा झाल्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचायचा आहे. श्री गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचल्याने नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर होतात. तर स्वामी भक्तांनो, तुमची स्वामींवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असणे महत्वाचे आहे. कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नसतात. ते सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. त्याचबरोबर जर तुम्हाला गुरुवारचा उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारचा उपवासही करू शकतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामींचे गुरुवार हे तुम्ही 9 गुरुवार करू शकतात किंवा 11 गुरुवार सुद्धा करू शकतात. जर 11 गुरुवार तुम्हाला करायचे असतील तर 11 गुरुवारची पोथी बाजारात मिळते किंवा स्वामींच्या केंद्रात किंवा मठात कुठेही तुम्हाला मिळेल. ती तुम्हाला तिथून आणायची आहे आणि तुम्हाला उपवास चालू करायचा आहे. आणि गुरुवार त्या पोथीनुसार तुम्हाला गुरुवारच्या दिवशी पूजा करायची आहे. तर आणि एक पोथी असते गुरुवारच्या दिवशीची, ती तुम्हाला वाचायची आहे. तर तुम्ही अशा प्रकारे गुरुवार सुद्धा चालू करू शकतात. आणि तुम्हाला फक्त गुरुवार धरायची इच्छा असेल, उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करा. आणि जर फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून त्याला गंध वगैरे लावून, फूल वगैरे, हार वगैरे वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि स्वामींसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर आपली रोजची नित्यसेवा तुम्हाला करायची आहे.
म्हणजे तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात. म्हणजे नित्यसेवेमध्ये तुम्ही जे जे काही सेवा करतात ती तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुम्हाला उपवासाच्या दिवशी करायची आहे. तर स्वामी भक्तांना नेहमी स्वामी म्हणत असतात, आळशी माणसाचे तोंड पाहू नका. याचा अर्थ असा की स्वामी सेवेसोबतच तुमचे कर्म आणि नोकरी किंवा व्यवसायामधील प्रामाणिक कष्ट सर्वात महत्वाचे आहे. तर भक्तांनो, तुमचे काम पूर्ण प्रामाणिकपणे करा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून करा. स्वामी आपल्या सदैव पाठीशी उभे असतात. स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे सोडत नसतात. तर भक्तांनो, तुम्ही आजपासूनच अगदी छोटी अशी ही स्वामी सेवा आहे. तुम्हाला नोकरीत काही अडचण असेल, व्यवसायामध्ये काही अडचण असेल किंवा तुम्हाला नवीन नोकरी लागण्यासाठी अडचण येत असेल, तर तुम्ही ही सेवा करून बघा. या सेवेमुळे तुम्हाला खरंच खूप अनुभव येईल आणि तुम्हाला या सेवेचे फळही लवकर मिळेल. तर फक्त तुम्ही शुद्ध मनाने आणि स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा ठेवून ही जर सेवा केली तर तुम्हाला या सेवेचे फळ मिळेल. तर स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.